नमस्कार मंडळी, हे जे दृश्य बघत आहात ते आहे कर्नाटकातील चिंचली या गावचे. मायक्का चिंचलीला आम्ही निघालो आहोत देवीच्या दर्शनासाठी आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो आहोत नदीवरती. अशी परंपरा आहे की या नदीवरती आंघोळ करून मग पुढे जायचं असतं, पण आता शक्यतो कोण आंघोळ करत नाही. हातपाय धुवून किंवा डोक्यावरून पाणी घेऊन जातात, करणारे करतात आंघोळ. यात्रेला वगैरे आल्यानंतर आंघोळ करून इथं देवीची पूजा करून ही जी कृष्णा नदी आहे तिथे पूजा करून नैवेद्य दाखवून जातात. आम्ही पण नैवेद्य घेऊन आलेलो. तर हे बघा, आम्ही फक्त हातपाय तोंड धुतले, केसावरून पाणी घेतलं आणि या ठिकाणी निघालो. तर ही कृष्णा नदी आहे. अतिशय विस्तृत असं पात्र आहे या नदीचं आणि असल्या कडक उन्हाळ्यात एवढं छान वाटत होतं या ठिकाणी. अगदी मन प्रसन्न झालं. आम्ही कराड तालुक्यातून प्रवास करून गेलेलो होतो, पण कंटाळा पूर्ण दूर झाला. आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत. मंदिरात आल्यानंतर एवढी गर्दी नव्हती, पण फोटो वगैरे आत घेऊन देत नव्हते देवीचे, म्हणून आम्ही बाहेरून जरा व्हिडिओ काढला, फोटो काढले. पण एवढे काही व्यवस्थित आले नाहीत, पण त्यातल्या त्यात समाधान वाटलं की आपल्या जवळ देवीचा फोटो आहे. आणि आतमध्ये एवढी गर्दी नव्हती. नेहमी गर्दी असते, पण यावेळेस एवढी गर्दी नव्हती. आम्ही शुक्रवारचंच गेलो होतो, पण उन्हाळा असल्यामुळे कदाचित गर्दी जास्त नव्हती. शिखर बघा कसं दिसतंय देवीचं. आणि हा फोटो बघा, देवीचा एक फोटो मारलेला होता, पण काही व्यवस्थित आला नाही. त्यानंतर आम्ही गेलो आरेवाडीच्या बिरोबाला. मंगसूळला गेलो. मंगसूळच्या खंडोबाचं दर्शन घेऊन नंतर आरेवाडीला निघालो बिरोबाचे दर्शन घेण्यासाठी. खूप दिवसाची इच्छा होती, नियोजन होतं खूप दिवसाचं, पण काही योग येत नव्हता. आता मला सुट्टी लागले आणि त्या सुट्टीमध्ये पहिलंच काम आम्ही हे केलं की देवांचं दर्शन आधी घ्यायचं ठरवलं. बघा, इथं आलो आहोत आम्ही, आरेवाडीच्या बिरोबाच्या बनात आलेलो आहोत. आणि सुरुवातीलाच या ठिकाणी घोडे, हत्ती, नंदी पुढे दिसत आहेत. असं म्हटलं जातं की बिरुदेव हा शंकराचा अवतार आहे. आणि पुढं मेंढ्यांचे हे आहेत बघा, पुतळे. आणि नंदी आहे. शंकराचा अवतार असल्यामुळे जसं शंकराच्या मंदिरात जाताना नंदीचं दर्शन घ्यावं लागतं, तसंच बिरोबाच्या मंदिरात जाताना पण नंदीचं दर्शन घ्यावं लागतं आधी. आणि अतिशय चांगलं असं मंदिर दिसत आहे बघा, खूप छान मंदिर दिसत आहे. आम्ही त्या ठिकाणी बराच वेळ फिरलो, सगळ्या देवांचं दर्शन. कामाई देवी, त्यानंतर बिरोबा म्हणजे कामाई देवी ही बिरोबाची पत्नी आणि मायक्का ही बहिणी, त्या दोन्ही मंदिरं तिथं आहे. त्याचे दर्शन घेतलं. आणि ह्या ज्या बायका दिसत आहेत त्या गाणी म्हणत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे. मी व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे बघा. त्या मायक्का बिरोबाची गाणी म्हणत आहेत आणि संध्याकाळचं थोडं 5-6चं वातावरण आणि त्या ठिकाणी अशा बायका बसलेल्या आणि त्या गाणी म्हणत होत्या. अतिशय छान वाटत होतं. असं वाटत होतं या ठिकाणी थांबावं. या आजी गाणी म्हणत होत्या आणि त्यांच्याबरोबर या इतर बायका त्यांना साथ देत होत्या. खूप छान वाटत होतं. म्हणजे असं वाटलं की बरं झालं आपण आलो देवाला. एवढ्या दिवसाची इच्छा आणि अतिशय चांगला प्रवास झाला. आता बघा, ही देवाचं मी गेलेली खूप वर्षापूर्वी आणि त्यानंतर बघितलं तर हे खूप डेव्हलपमेंट केलेली आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे शासनाकडून निधी आला आहे किंवा देणग्या वगैरे याच्यातून मंदिराचा चांगला आसपासचा परिसर पण चांगल्या प्रकारे विकसित केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी फोटो वगैरे काढले आणि थोडा वेळ बसलो. आणि नशिबाचा भाग म्हणजे आम्हाला या ठिकाणी आरती करायला भेटली. म्हणजे आम्ही 7 वाजले, 7 वाजता 7च्या दरम्यान आरती चालू होती आणि आम्हाला त्या ठिकाणी आरती करायला भेटली. बघा, पुढं आपल्याला दिसेल ते व्हिडिओमध्ये. हा बघा पाठीमागचा परिसर आहे, देवाच्या मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे. सगळीकडे व्यवस्थित एकदम छानपैकी स्वच्छता होती. असे म्हणतात की सेवेकरी जे आहेत ते सेवेकरी या ठिकाणी थांबतात, इच्छा मागतात काहीतरी आपली, आणि ती इच्छा पूर्ण झाली की तिथं सेवा करण्यासाठी मग त्यांनी सेवा म्हणजे चांगल्या प्रकारे तिथं स्वच्छता राखतात. हे बघा, बिरोबाची मूर्ती दिसत आहे आपल्याला. आणि मूर्ती बघितल्यानंतरच असं अंगावरती काटा येतो. एवढं छान आणि प्रसन्न वाटतं देवाची मूर्ती बघितल्यानंतर की याच्या भेटीसाठी आपण एवढ्या दिवस वाट पाहत होतो आणि ती भेट झाल्यानंतर अतिशय मनाला समाधान मिळतं बघा. गर्दी नव्हती जास्त, त्यामुळे एवढं छान दर्शन झालं. चांगलं वाटलं दर्शन. म्हणजे आपण जर गेलो आणि दर्शन नाही झालं तर ते कसं तरी वाटतं,
पण छान दर्शन झालं. तर संध्याकाळची वेळ होती बघा, 6:30 पावणे 7 वाजायलेले आणि मंदिरावरती दिवे वगैरे लागलेले होते, लाईट्स लागलेले होते आणि त्या लाईटांमध्ये मंदिर एकदम छान प्रकारे उजळून दिसत होतं. अतिशय मन भारावून टाकणारं असं प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं. लगेचच आरती चालू झाली. आत मंदिरात आरती केल्यानंतर आता बाहेर बघा, हे सेवेकरी जे आहेत, हे सेवेकरी काय देवाचं त्यांचं जे असतं पताका वगैरे ते घेऊन पुढं असतात. त्यानंतर धूप असतो. अशा प्रकारे आरती म्हणजे आरेवाडीच्या बनात जाऊन बिरोबा देवाची आरती मिळणं हेच आम्हाला त्या दिवशी सौभाग्य आमचं वाटलं, की आम्ही एवढा प्रवास केला, एवढा कंटाळा आलेला, एवढा थकलेलो, पण हा सगळा नजारा बघूनच आमचा पूर्णपणे कंटाळा निघून गेला. बघा बरीच माणसं होते ते आणि मोठमोठे पुजारी वगैरे त्या ठिकाणी होते आणि अतिशय त्यांच्या नियमाप्रमाणे रोज ज्या पद्धतीने आरती होते त्या पद्धतीनं त्यांची आरती चालू होते. आम्ही बाजूला उभा राहून त्या आरतीत सहभागी पण झालो आणि त्याचा आनंद पण घेतला. कारण अशी दृश्य रोज रोज बघायला भेटत नाहीत आणि एवढ्या दिवस आमच्या घरातली किंवा आम्ही जातो आहे बिरोबाला, पण आरतीचा योग किंवा आरती बघण्याचा योग किंवा आरतीला उपस्थित राहण्याचा योग आजपर्यंत मला तरी नाही वाटत कुणाला आला होता आणि तो योग आम्हाला मिळाला. दुपारती दिसत आहे बघा, ढोल वाजवून ढोलाच्या तालावरती त्यांची आरती चालू होती. अतिशय चांगल्या प्रकारे आमचं हे दर्शन झालं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट